God's grace is better than your credentials. देवाची कृपा तुमच्या जमा पुंजीपेक्षा, तुमच्या श्रेयापेक्षा चांगली आहे. Just imagine a person in the prison. कल्पना करा एखादा तुरुंगात माणूस आहे. We will say he is the most misfit person. तुरुंगातल्या माणसाला बघून आपण काय म्हणतो की हा फिट नाही, हा मिसफिट आहे. But Jesus, when he sees somebody in the prison, पण येशूनी जर एखाद्याला तुरुंगात जरी पाहिलं, he says, तर येशू म्हणतात, this fellow has a potential. याच्यामध्ये एक क्षमता आहे. If I only touch him, जर फक्त मी त्याला स्पर्श केला, he'll become another Saint Paul. तर तो अजून एक संत पॉल बनेल. Praise God. आणि हे फक्त येशूच ओळखतात, माणसांना जमत नाही. Praise God. देवाला धन्यवाद. God handpicks us देव आपल्याला हाताने वेचतो and establishes us. आणि आपल्याला स्थिर स्थावर He करतो. works in us. आपल्यामध्ये काम He करतो. works through us. आपल्या द्वारे काम करतो. You are not among those that are called, तुम्ही अशा लोकांमध्ये नव्हताच की ज्यांना पाचारलंय, yet you are called. तरी तुमच्यावर पाचारण आहे. I mean, that is grace at work. त्याला म्हणतात काम करणारी कृपा. I mean, God can do anything. देव काही करू शकतो. The one who is seated next to you can be the next Saint Paul. जो तुझ्या शेजारी बसलाय ना आता, तो पण पुढचा संत पॉल बनू शकतो. The one seated next to you can be the next God's choice. आणि जो तुझ्या शेजारी आता बसलेला आहे, तो देवाची पुढची निवड बनू शकतो. तुम्ही कोणाला कमी लेखू नका. Value that person. त्या माणसाची किंमत करा. त्या माणसाची किंमत करा. Say, I value you. म्हणा मी तर एवढी किंमत करेन. Look at your neighbor and say, I value you. तुमच्या शेजाऱ्याकडे बघून म्हणा की मी तुमची किंमत करते. Because you may be the next God's choice. काय माहिती पुढची निवड देवाची तुम्हीच असाल. Praise God. अनमोल हिरा प्रभूने कब का चुन लिया. It can happen. होऊ शकतं. People only give glory to man. लोक फक्त माणसांना गौरव देतात. But today what we are पण आज आपण जे काही आहोत, is the grace of God. ती देवाची कृपा आहे ना. It's the grace of ती God. देवाची कृपा आहे. You need to praise him for his grace. तुम्ही देवाची स्तुती केली पाहिजे. To देवाच्या whatever कृपेसाठी. level you are in today, आज ज्या काही स्तरापर्यंत तुम्ही पोहोचलाय, praise him for his grace. त्याची स्तुती करा त्याच्या कृपेसाठी. Thank him for his grace. त्याचे आभार माना त्याच्या कृपेसाठी. Heaven is grace. स्वर्ग कृपा आहे. Mercy says no hell. Grace says only heaven. दया म्हणते नरक नाही, कृपा म्हणते फक्त स्वर्ग. That's why grace is more beautiful. म्हणून कृपा जास्त सुंदर आहे. Grace means कृपा म्हणजे I come to God with nothing मी देवाकडे शून्य बनून आलोय and I go from God with everything. आणि देवापासून जाताना मी सगळं घेऊन चाललोय. Nothing in my hands I bring, simply to the cross I cling. माझ्या हातात मी काय आणत नाही, तर वधस्तंभाला मी फक्त धरून आहे. Praise God. Amen. Grace is doing something lavishly. कृपा म्हणजे सगळ्या हाताने काहीतरी काय. You become a wonder to many when you have God's grace upon तू you. अनेकांसाठी अद्भुत बनतो जेव्हा देवाची कृपा तुझ्यावर येते. You don't deserve it, yet you get it. तू त्या लायकीचा नाहीयेस, पण तरी तुला मिळते. You don't merit it, yet you get it. तुझ्यात तसले गुणधर्म सुद्धा नाहीत, पण तरी तुला मिळते. The world sees you as unjustified. God sees you as justified because of the grace of God. जग तुला बघताना अन्यायी रीतीने बघतं. देव तुझ्याकडे बघताना न्यायी रीतीने बघतो, कारण तो कृपा देतो. For us sowing is reaping. आपल्यासाठी पेरणं हे कापणं आहे, But God is greater. पण देव त्याहून मोठा आहे. This is unfair. This is fair in the eyes of हा God. अन्याय नाही, देवाच्या नजरेत न्याय आहे. I paid for it all. मी त्या सगळ्यासाठी किंमत मोजली आहे. You don't have to say anything, says देव God. म्हणतो मी सगळ्यासाठी किंमत मोजली आहे. तुम्ही कोणी काही बोलू नका. मी एखाद्याला उचललं, धरलं, वापरलं. He is the sovereign God. बस राज्य त्याचं आहे. He is the sovereign God. राज्य त्याचं आहे. आमेन. उसने चुना तो चुना, फिर अभी खत्म. Oh, the world says this is too much. मग जग म्हणतं नाही दिस इज टू मच. You are doing too much for them. तुम्ही टू मच करताय त्यांच्यासाठी. Just because they believe in Jesus, you are doing so much for them. येशूंवरती त्यांचा विश्वास आहे म्हणून एवढं टू मच करायची काय गरज आहे. You also do it then. मग तुम्ही करा. You also believe in Jesus. तुम्ही येशूंवर विश्वास He ठेवा. will do too much for येशू you. टू मच तुमच्यासाठी पण करतील. Nobody can argue God's grace देवाच्या कृपेवर वाद नाही कोणी घालू शकत. because it is His. कारण ती कृपा देवाची आहे. It's not yours or ती mine. तुझी आणि माझी नाहीये. It is His. ती देवाची कृपा आहे. Take a few points. काही मुद्दे देतो घ्या. First point, पहिला मुद्दा, taking the grace for granted. कृपेला गृहीत धरणं. You know, all believers, तुम्हाला ठाऊक आहे सगळे बिलीवर they must note
सगळ्या बिलीवर लोकांनी हे नोट करा. As much as God is a God of love, जेवढा देव प्रीतीचा देव आहे, He is also a God of justice. तेवढा तो न्यायाचा सुद्धा देव आहे. He expects us to live our lives in holiness, आणि त्या देवाची आशा आहे की आपण आपलं जीवन पवित्रतेत जगावं, with patience, धीरानं जगावं, with obedience, आज्ञा पालनात that जगावं, we need not take the grace of God for granted. की आपण देवाच्या कृपेला गृहीत धरू नये की करा पाप कृपा मिळतेच असं नसतं We करायचं. need to be careful. आपण सांभाळून राहायचं असतं. Don't grumble, कुरकुर करू नका, don't murmur, तक्रारी करू नका, don't disobey God. देवाच्या आज्ञा मोडू नका. Second point, दुसरा मुद्दा, tune into the spirit of grace. कृपेच्या आत्म्याशी जरा ट्युनिंग करा. Now, we don't have to live with fear, आता आपण घाबरून जगायची गरज नाही, fear of death, मृत्यूला घाबरायची गरज of नाही, fear of lack, किंवा काहीतरी मला कमी पडणार याला घाबरायची गरज नाही. because grace will not permit you to live in lack. कारण कृपा तुला कधी काही कमी पडूच देणार नाही. Grace does not fall on merited people. बघा, कृपा गुणवत्तावान लोकांवर पडत नाही. Grace falls because we are weak. आपण अशक्त आहोत म्हणूनच कृपा पडते आपल्यावर. Say, my grace is sufficient for you. येशू म्हणालेले आहेत, माझी कृपा तुम्हाला पुरेशी आहे. In your weakness lies His strength. तुझ्या अशक्तपणातच त्याची शक्ती So येते. claim for His strength. तर त्याची शक्ती मागा, Claim for His wisdom. त्याचं ज्ञान मागा, Claim for His overcoming power. आणि मात करणारं त्याचं सामर्थ्य तुम्ही मागा. All these blessings will be supplied through the lines of grace. हे सगळे आशीर्वाद कृपेवरच, कृपेच्या ओळींवरच तुम्हाला मिळतील. Amen. Amen. Let the Holy Spirit take charge of your whole life. पवित्र आत्म्याला तुमच्या संपूर्ण जीवनाचा ताबा घेऊ द्या. Let not the world direct you and guide you. जग आणि जगातल्या लोकांनी तुम्हाला मार्गदर्शन नको करायला, ते काय आपल्याला चालवणार ते स्वतः Let the खड्ड्यात. Holy Spirit guide us. पवित्र आत्मा आपल्याला चालवू दे. Read the Bible every day बायबल रोज वाचा, and you will know तुम्हाला कळेल how powerful grace can work in our life. कृपा किती सामर्थ्यवान रीतीने आपल्या जीवनात काम करू शकते. Third point. तिसरा मुद्दा, His grace is at work in you. तुझ्यामध्ये देवाची कृपा काम करत आहे का? It's already working in you. देवाची कृपा तुझ्यात ऑलरेडी काम करतच आहे. I am ruling over darkness. आज अंधारावर माझं I राज्य am आहे. ruling over demons. आज भूतांवर माझं We राज्य आहे. said demons leave, he has to leave. आपण म्हणतो दुरात्म्यांना निघ की दुरात्मे जातात. Praise God. Amen. Sickness is not ruling. आज आजार राज्य करत नाही, Grace is ruling. आज कृपा राज्य And करत people आहे. of grace are ruling. आणि कृपेची माणसं राज्य करत आहेत. Poverty is not ruling. दारिद्र्य राज्य करत नाहीये, People of grace are ruling. कृपेची माणसं राज्य करत Riches आहेत. are ruling. धनसंपत्ती राज्य करतीये, Life is ruling. जीवन राज्य करत आहे, Blessings are ruling. आशीर्वाद राज्य करत आहे, Goodness is ruling. चांगुलपणा राज्य करत आहे, Faithfulness is ruling. विश्वासूपणा राज्य करत Love आहे, is ruling. प्रेम राज्य करत आहे, Mercy is ruling. दया राज्य करतीये. कृपेतनं आलेलं हे सगळं प्रोडक्शन आहे. आमेन. Fourth point. चौथा मुद्दा, Relying on grace. कृपेवर अवलंबून राहणे. We came into the world with nothing. आपण जगामध्ये काहीही न घेता आलोय, And we are going to leave this earth with nothing. आणि हे जग आपण काहीही न घेता सोडणार आहोत. Say, there's शून्य आलो, nothing. शून्य जाणार आहोत. But it is grace त्याची कृपा आहे, that has given us so much ज्या कृपेनं आपल्याला भरभरून दिलाय that we can enjoy it here and enjoy it in heaven की also. इथेही आपल्याला त्या गोष्टींचा आनंद घेता येतोय आणि स्वर्गात सुद्धा आपल्याला मजा येणार आहे. Praise God. Amen. God's grace enabled us to get everything. देवाच्या कृपेनं आपल्याला पहा सगळं काही मिळवायला किती साथ दिली, कृपा दिली. Even here and इथेही- even in eternity. इथं सुद्धा मिळत आहे, अनंत काळात सुद्धा मिळणार आहे. इथेही फायदा आहे, वरही फायदा आहे. Amen. फायदाच फायदा आहे. We were miserable people. आपली अवस्था फार वाईट होती बेटा. The devil was playing havoc in our lives. सैतान धुमाकूळ घालत होता आपल्या जीवनात. It was only because of God's grace and mercy that today we have something. फक्त देवाच्या कृपेनं आणि दयेनं आज जे काय आपल्याकडे आहे ते आहे. We came out of nothing आपण शून्यातनं आलो and now we have everything. आणि आता आपल्याकडे सगळं काही आहे. Praise God. Amen. Because our God is everything. का आपला देव आपलं सर्वस्व आहे. Fifth point. पाचवा मुद्दा, Hold on to the grace of God. देवाच्या कृपेला धरून राहा. When you are working, ask for God's grace. तुम्ही कामं करताय ना, देवाची कृपा मागा. When you fill the appraisal form, ask for God's grace. अप्रेझल फॉर्म भरतोय ना, देवाची कृपा माग. When you are asking for increment, ask for God's पगारात grace. वाढ मागायला चाललाय, देवाची कृपा माग. If you are asking for healing, जर तुम्ही आरोग्य मागताय, what is it? ते काय? You are not meriting healing, you are asking His grace to heal you. तुम्ही कृपेला सांगताय त्याच्या की मला बरं कर. बाकी आपण बरं व्हायच्या लायकीचे तर नाहीये, पण कृपेला तुम्ही म्हणताय की मला बरं कर. That is grace. त्याला कृपा म्हणतात. Asking God is grace. देवाला मागणं हीच कृपा आहे. Ask and you shall receive. That is grace. माग म्हणजे तुला मिळेल, हीच कृपा आहे. Seek and you shall find. That is grace. शोध म्हणजे तुला सापडेल, हीच कृपा आहे. One idea from God एक देवाकडनं आलेली कल्पना can change things in your life. गोष्टी बदलून टाकेल तुझ्या आयुष्यात. It can
take you from a nobody to become somebody. शून्यातनं तुला काहीतरी बनवेल. From a poor beggar to the richest man. म्हणजे अगदी गरीब भिकाऱ्यापासून तू धनवान बनशील. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.